सन्मान दिला. तिच्या कर्तृत्वाने भारतात स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ बनवली. आज त्याच क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आज त्याच क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांच्या संघर्षाशिवाय आपल्याला शाळेत शिक्षिका शिक्षणाच्या आज सर्वत्र पुरुषाप्रमाणे महिला देखील आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहे. परंतु मित्रांनो, हे स्वातंत्र्य ही संधी आपल्याला सहज प्राप्त झालेली नाही. स्त्रियांना हे सहज प्राप्त झालेली नाही. स्त्रियांना भांडवला उंचीकडे हे स्त्रियांचे जगणे बनले होते. हे स्त्रियांचे जगणे बनले होते. स्त्री म्हणजे कुठल्याही जातीचा अथवा धर्माची ती घोषणाची बळी ठरली होती. ज्ञान नाही, विद्या नाही, ती गोडी नाही, बुद्धी असेल चालत नाही, तयार म्हणाले का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यावर निर्माण करून अज्ञानाच्या अंधारात दाखवणाऱ्या खरी विद्येची दैवत सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील नेवती पाटील यांच्याकडे झाला. त्यांचा विवाह अवघ्या 90 वर्षांची क्रांतिसूरी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले या दोन समाजसेविका होत्या. त्यांनी तर 1848 मध्ये पहिली शाळा सुरू केली. आलेखा बोलतो पुणे येथील पहिली शाळा सुरू केली. एवढी माझी भाषण संपली.